गुड मॉर्निंग सेकंड स्टँडर्ड स्टुडंट। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आरसा हा धडा पाहत होतो की नाही। तर काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये, गणेश नावाचा एक मुलगा होता आणि तो सकाळी उठला आणि उठल्यावर त्याने ब्रश केला, म्हणजे तोंड धुतले, आंघोळ केली आणि गणवेश घालून शाळेत निघाला होता जायसाठी। तर इतक्यात त्याला मागून कोणीतरी आवाज दिला, हो की नाही। तर तो आवाज देणारा कोण होता? आरसा होता। त्याच्या घरातील कोण होता? आरसा होता। तर मग तो गणेश त्या आरशाजवळ गेला, त्याला आवाज आला तर आणि आरसा त्याच्याशी काय करत होता? बोलत होता। तर गणेशने मग आरशात बघितले तर त्याचा चेहरा कसा होता? डोळे स्वच्छ नव्हते, दात पिवळे होते, केसांचा भाग नीट विचरलेला नव्हता, कपडे मळकट होते। तर ही आपली अवस्था पाहून गणेशला काय झाले? लाज वाटली होती की आपण किती घाणेरडे दिसत आहो। मग आरसा त्याला काय म्हणाला होता की गणेश, मला शहाणी मुले आवडतात, स्वच्छ राहणारी मुले आवडतात, तू बघ किती अस्वच्छ दिसतोस, तुझे डोळे बघ, चेहरा बघ, कपडे बघ, सगळे काय आहे? अस्वच्छ आहे। आणि तू जर असा शाळेत जाशील तर तुला बाई, तुझे मित्र सगळे काय करतील? नाव ठेवतील। म्हणजेच तू याच अवस्थेत जर शाळेत गेलास तर तुझे मित्र आणि तुझ्या टीचर्स आहेत, बाई म्हणजे शिक्षिका किंवा टीचर्स आहेत, ते तुला काय करतील? नाव ठेवतील, वाईट बोलतील। तू तुझ्या आई बापांचे सुद्धा ऐकत नाहीस, अशी मुले कोणालाच आवडत नाही। म्हणजेच तुझ्या आई वडील सुद्धा तुला समजावून सांगतात की नीटनेटके राहायचे, ब्रश करायचा, रोज स्वच्छ आंघोळ करायची आणि कपडे स्वच्छ ठेवायचे। तर ह्या गोष्टी तू काय करत नाही, ऐकत नाही, आपल्या आई वडिलांची ऐकत नाही। आणि अशी मुले जी कोणाचीच ऐकत नाही ती मला काय करत होत नाही, आवडत नाही। कोण म्हणत होता? आरसा म्हणत होता। कोणाला म्हणत होता? गणेशला। असे सांगितल्यावर गणेशला लाज वाटली। जेव्हा ही स्थिती सगळी आरशाने गणेशला सांगितली तेव्हा गणेशला काय झालं? लाज वाटली। त्याने स्वच्छ तोंड धुतले। नंतर काय केले त्याने? आपला जो तोंड आहे तो स्वच्छ धुतला, केसांना तेल लावून भांग केला, म्हणजेच केसांना तेल लावलं नीट आणि मग केस विंचरले आणि दुसरा स्वच्छ गणवेश घातला। गणवेश म्हणजे युनिफॉर्म, जो धुतलेला होता, स्वच्छ केलेला होता तो घातला आणि जो आधी मळकटलेला घातला होता तो काढून ठेवला आणि मग कुठे गेला? शाळेमध्ये गेला। तर गणेशची आई दुरून पाहत होती। मग त्याने जी कामं केली होती, स्वच्छ तोंड धुतला, चेहरा धुतला आणि स्वच्छ गणवेश घातला, तेल लावून नीटनेटके केस विंचरले, हा सगळा भाग आई गणेशची दुरूनच बघत होती। स्वच्छ झाल्यावर गणेशचे लक्ष आईकडे गेले। मग तो जात असताना त्याचे लक्ष कोणाकडे गेले? त्याच्या आईकडे गेले। आईने त्याच्याकडे बघून हसत होती। त्याची आई सुद्धा गणेशकडे बघून हसत होती। म्हणजेच आधी कसा तू घाणेरडा दिसत होतास, माझं सांगलेलं ऐकत नव्हतास, पण आता तू एकदम तुझ्यात अशी कोणता बदल झाला की स्वच्छ कपडे घातले, चांगला तोंड धुतला, तेल लावून केस विचारले आणि आता तू काय दिसताय? नीटनेटका दिसत आहे आणि शाळेत जात आहे। तिने गणेशला जवळ घेतले। गणेश आईकडे गेला ना, मग तर गणेशच्या आईने गणेशला काय केले? आपल्या जवळ घेतले। गणेश हसत हसत शाळेत गेला। म्हणजेच त्याच्या आईने त्याचं कौतुक सुद्धा केलं, लाड सुद्धा केलं आणि मग हसत हसत काय झालं? गणेश आपल्या शाळेत निघून गेला। तेव्हापासून गणेश रोज न चुकता आरशात बघून शाळेत जाऊ लागला। म्हणजेच नेहमी तो मग दररोज आरशामध्ये बघायचा, मी कसा दिसतो, माझा चेहरा कसा दिसतो, माझे केस तर स्वच्छ केलेले आहेत ना, बरोबर विचारलेले आहेत की नाही, किंवा मी घातलेला गणवेश मळकट तर दिसत नाही आहे, स्वच्छ दिसतो ना, ह्या सगळ्या गोष्टी तो कुठे बघत होता? दररोज आरशामध्ये बघत होता आणि नंतरच तो शाळेत जाऊ लागला। म्हणजेच हे बदल गणेशमध्ये कशामुळे झाले? आरशामुळे। कशामुळे? आरशामुळे। तर सर्वात आधी आपला जो मित्र आणि खरा बोलणारा जो कोणी सोबती असेल आपला, तो कोण आहे? आरसा आहे। कारण तो कधीच खोटं बोलत नाही। आरसा हा कधीही खोटा बोलत नाही। आपण ज्या स्थितीत असतो, जसं असतो तशीच प्रतिमा आपली आरशामध्ये दिसत असते, हो की नाही। तर अशा प्रकारे हा आरसा हा धडा आहे आणि त्याच्यातूनच नीटनेटके
नीटनेटके राहण्याची सवय कुणाला लागली? गणेशला लागली. कुणाला लागली? गणेशला लागली. तर या धड्यामध्ये कठीण शब्दार्थ आहेत. नाव ठेवणे, नावे ठेवणे म्हणजे एखाद्याला वाईट बोलणे. आणि विरुद्धार्थी शब्द आहे स्वच्छ विरुद्ध अस्वच्छ, मळकट विरुद्ध अस्वच्छ. तर या धड्याचा जो स्वाध्याय आहे तो तुम्हाला मी व्हॉट्सअपद्वारे सांगणार आहे आणि लिहून पाठवणार आहे. ठीक आहे. थँक्यू.